नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान चटपटीत आणि मस्त असं गाजर आणि मटारचं करणार आहोत. त्याच्यासाठी ना मी हे काही मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, सुके धणे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा मी राई घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी मेथी घेतलेली आहे आणि हे सुकी मिरची घेतलेली आहे. 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे मसाले मी साईडला ठेवते. गाजर आणि वाटाणे घेतलेले आहेत, मटार घेतलेले आहेत. गाजरला मी स्वच्छ धुतलं, त्याच्या ज्या रेषा असतात ना ते काढले आणि त्याचे असे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. आमच्याकडे जास्त लोणचं कोणी खात नाही म्हणून मी थोडंसंच मटार घेतलेले आहेत. पंख्याखाली वाळवत ठेवलं होतं. हे बघा छान असं सुकलेलं आहे, मॉइश्चर जरा पण राहिलेलं नाही आहे. आता हे साईडला ठेवूया आणि आपण गॅसकडे जाऊया. मी आता गॅस चालू केलेला आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे सगळे खडे मसाले आहेत ना, सगळे मसाले ते हलके भाजून घ्यायचे आहेत. एकदम जास्त रोस्ट नाही करायचं आहे, फक्त त्याचा मॉइश्चर निघून जायला पाहिजे. आणि सर्वात शेवटी आपण मेथी आणि राई ॲड करणार आहोत. कारण आत्ता जर मेथी राई ॲड केलं ना तर जास्त भाजले गेले तर मग लोणचं आपलं कडवट लागेल. घरगुती मसाला बनवते आहे. तुम्हाला जर मार्केटचा रेडीमेड मसाला वापरायचा असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. हा बघा छान असा भाजला गेला मसाला आपला आणि सुगंध पण खूपच छान सुटलेला आहे. फक्त 2 मिनिटच आपल्याला रोस्ट करायचा आहे, भाजायचा आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला हे राई आणि मेथी ॲड करायची आहे. कारण आपला कढई गरम आहे तर त्यातच राई आणि मेथी भाजले जातील. कारण राई आणि मेथी जर जास्त भाजलं ना तर मग मसाला कडवट लागतो आणि लोणचं पण पूर्ण कडवट होतं. मार्केटमध्ये ना रेडीमेड राई आणि मेथी त्याचे दाणे मिळतात, म्हणजे त्याला कुरिया म्हणतात. राईच्या कुरिया आणि मेथीच्या कुरिया असं म्हणतात गुजरातीमध्ये. ते पण तुम्ही वापरू शकता. आता मसाला थंड झाला की आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता मी छोटासा मिक्सी जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये वाटून घेऊया. आता मसाले वाटताना आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया. लोणच्यामध्ये मीठ जास्तच असतं तर तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे मीठ ॲड करा. मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे. हळद पावडर आपण ॲड करूया आणि छानसा कलरसाठी आपण काश्मीरी पावडर ॲड करतो आहे. मी 1 चमचा केलेली आहे. मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केली आहे. आता मी हे वाटून घेतली आहे, पण एकदम फाईन पावडर नाही करायची, दरदरा ठेवायची आहे आपल्याला. अशी भरड मी ठेवलेली आहे, एकदम फाईन पावडर नाही केलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड केलेली आहे आणि हा 1 चमचा मी व्हिनेगर ॲड करते आहे. म्हणजे लोणचं आपलं छान असं प्रिझर्व राहील आणि 5 ते 6 महिने छान असं टिकून राहील. मी हे थोड्याशाच क्वांटिटीमध्ये बनवलं आहे कारण आमच्या घरी कोणी जास्त लोणचं खात नाही म्हणून. पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर मसाला पण तुम्ही जास्त यूज करा. मी 2 चमचे धणे घेतले होते तर तुम्ही 3 ते 4 चमचे धणे घ्या आणि बाकी सगळे मसाले पण 1-1 चमचे वाढवू शकता. याच्यामध्ये मसाले पण थोडे जास्त छान लागतात म्हणून मी आणखी 1 चमचा धने जिरे पावडर ॲड केलेली आहे. 1 चमचा मी गरम मसाला पावडर ॲड करते आहे. आपण परत गॅसकडे जाऊया. आता ना मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. जेवढं लोणचं असेल ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल घ्यायचं. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असलं ना तर लोणचं छान असं 6 ते 7 महिने किंवा जर जास्त क्वांटिटीमध्ये केलं तर वर्षभर आरामात टिकू शकतं. तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेलाला आपण छान धूर येईपर्यंत म्हणजे स्मोकिंग पॉईंटवर आपल्याला गरम करायचं आहे. छान हे बघा असं धूर निघायला पाहिजे. हा बघा छान धूर निघतो आहे तेलाला. आता मी गॅस बंद करते आहे आणि गॅस बंद केल्यावर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग ॲड करूया. आता हे तेल थंड करायचं. थंड झालं की मग आपण लोणच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. आता हे बघा तेल थंड झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया. छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल ना तर आणखी थोडंसं वरपर्यंत तेल ॲड करू शकता. आणि तुम्ही हे लोणचं आता टेस्ट करून बघायचं. तर जर तुम्हाला काही मसाले कमी जास्त वाटत असतील
तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर लाल मिरची पावडर आणखी ॲड करू शकता. मीठ कमी वाटत असेल तर आणखी थोडंसं मीठ पण ॲड करू शकता. आता हे आपलं छान असं मस्त चटपटीत गाजर मटारचं लोणचं तयार झालेलं आहे. छान अशा एअर टाईट काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही 1 ते 2 दिवस उन्हात ठेवा आणि मग तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा बाहेर जर स्टोअर केलं तर आणखी 1 कप तुम्ही तेल गरम करा. थंड झालं की मग ह्याच्यामध्ये आणखी ओतून लोणच्याच्या वर एवढं तेल येईल ना, तेवढं तुम्ही तेल ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, हे बघा छान मस्त चमचमीत असं गाजर मटारचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि गाजर मटारच्या लोणच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल ना तर हिरवी मिरची, जी पोपटी कलरची हिरवी मिरची असते ती पण तुम्ही ॲड करू शकता. फ्लॉवरला छान स्वच्छ धुवायचं आणि त्याचे छोटे छोटे फ्लोरेस काढायचे, तुकडे करायचे. त्याला छान असं उन्हामध्ये वाळवायचं आणि मग ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. खायला खूप छान लागतं, टेस्टी एकदम लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करीन ना यूट्यूबवरती आपल्या चॅनलवर, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.